आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच आषाढी एकादशी। आणि त्याच आषाढी एकादशी निमित्त आज मी तुमच्यासोबत उपवासाचे 2 पदार्थ शेअर करत आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। चला तर सर्वप्रथम आपण काय करूया, साबुदाणा वडा बनवूया, जो महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येकाचा फेवरेट आहे। बनवायला अतिशय सोपा आहे, खमंग आहे, खुसखुशीत आहे आणि कच्चा बटाटा वापरल्याने काय होतं की हा बराच वेळ असाच कुरकुरीत राहतो। तर त्यासाठी आपल्याला इथे मध्यम आकाराचे 3 बटाटे घ्यायचे आहेत, ज्याची सालं काढायची। हे कच्चे बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर त्याला किसून घ्यायचं। किसल्यानंतर याला धुवायचं नाही, हलक्या हाताने हलकंसं त्याला पिळून घ्यायचं। पिळल्यानंतर एका परातमध्ये काढायचं अशा पद्धतीने। आता त्यामध्ये गरजेनुसार हिरवी मिरची आणि बारीक कापलेली अद्रक घालायची आहे। तुम्ही हवं तर जिरं, कोथिंबीर पण घालू शकता, पण शक्यतो आमच्याकडे खात नाही म्हणून मी ते घालत नाही। त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा। त्यानंतर काळी मिरी पावडर, सोबतच आपल्याला इथे थोडीशी साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं आमचूर पावडर सुद्धा घालायचं, फ्लेवर छान लागतो। त्यानंतर जवळपास 4 ते 5 तास भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा। त्यानंतर मावेल तेवढा गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे, जसं आपण पीठ मळतो तसं। अशा पद्धतीचा गोळा झाला की बाजूला ठेवायचा। कढईमध्ये तेल घालायचं गरजेनुसार। त्यानंतर छोटे छोटे आकाराचे तयार मिश्रणाचे आपल्याला गोळे घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा साबुदाणा वडे नक्की ट्राय करा। कच्चा बटाटा घातल्याने काय होतं की हा साबुदाणा वडा जो आहे ना, तर हा जास्त वेळ कुरकुरीत राहतो। तळताना मात्र मंद आचेवरच तळायचा आहे। आता तुम्ही ते बघू शकता, मस्त खमंग आणि खुसखुशीत असा साबुदाणा वडा आपला इथे तयार झालेला आहे। फुललाही छान आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आणि विशेष म्हणजे हे साबुदाणा वडे तेल खूप कमी पितात। त्यानंतर मस्त खमंग अशी चटणी तयार करायला घेऊया। तर त्यासाठी भाजलेली शेंगदाणे, हिरवी मिरची, एकदम सिंपल चटणी आहे। त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सोबतच थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला ह्याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। एकदम साधीशी चटणी आहे। एकदा फिरवून घ्यायचं, 2 ते 3 चमचे दही घालायचं, त्यानंतर पुन्हा एकदा फिरवायचं आणि मग काय साबुदाणा वडा, त्यावर चटणी घालायची, सोबत एक मिरची घ्यायची आणि मस्त एन्जॉय करायची। तर या आषाढी एकादशीला अशा पद्धतीचा साबुदाणा वडा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर आता फटाफट असा दुसरा पदार्थ बनवूया आणि तो आहे गोडाचा म्हणजेच भगर बटाट्याचा हलवा। हा हलवा एकदम मऊ लुसलुशीत असा होतो, चवीला मात्र अप्रतिम लागतो। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कढई घ्यायची, कढईमध्ये 1 वाटी भगर घालायची आहे आणि सोबतच 2 चमचे साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीसुद्धा चालते। त्यानंतर आपल्याला याला मंद आचेवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। फक्त रंग बदलू द्यायचा नाही आणि जळू द्यायचं नाही। आता हे छान भाजल्या गेलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता गॅस बंद करूया आणि हे भगर साबुदाणा चांगला थंडा करून घेऊयात। थंड झाल्यानंतर हा भगर आणि साबुदाणा आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने आणि बारीक असा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। हा सहज वाटला जातो, भाजलेला असल्यामुळे सहज बारीक होतो आणि पाहिजे तसा मस्त रवेदार हा साबुदाणा भगर तयार होते। अशा पद्धतीचे मस्त, म्हणजे इन शॉर्ट ही भाजणी तयार झाली। तर आता काय, कढईमध्ये भरपूर असं तूप घालायचं, कारण गोडाचा पदार्थ आहे, तुपाशिवाय मज्जा नाही। त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता मी इथे बदाम घातलेले आहे, मस्त खरपूस तळल्या गेलेले आहेत, ते काढून घेते। आता त्याच तुपामध्ये तयार भाजणीचं पीठ घालायचं आहे, जे आपण दळून घेतलेलं होतं आणि हे सुद्धा तुपावर खमंग असं भाजून घ्यायचं। हे छान भाजतं आहे किंवा छान मस्त रंग थोडासा हलकासा याचा चेंज झाला आहे, तर त्यावेळेला आणखी 1 चमचा तूप घालायचं आणि 1 उकडलेला बटाटा घ्यायचा। तो बटाटा किसणीने असा किसून घालायचा। काय होतं, बटाट्याने मस्त फ्लेवरही छान येतो आणि जो हलवा आहे त्याला छान असं सॉफ्ट नरम असं स्ट्रक्चर येतं, म्हणजे खाताना एकदम असा म्हणजे तोंडात टाकल्या विरघळतो। त्यानंतर अर्धा कप इथे मी दूध पावडर घातलेली आहे, नसेल तर तुम्ही इथे काजूची पावडरसुद्धा घालू शकता, अदरवाईज दूध घातलं तरीसुद्धा खूप छान लागणार आहे। त्यानंतर मी इथे दूध घातलं आणि हा हलवा चांगला मिक्स करत मस्त शिजवून घेतलेला आहे।
त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे गूळ घालायचा आहे, साखर घालायची असते ती साखर घालू शकता किंवा खजूरही घालू शकता, गोडी आपल्या आवडीप्रमाणे करायची। त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हलवा तर शिजला गेलेलाच आहे। त्यानंतर यामध्ये विलायची पावडर किंवा तुम्ही इथे जायफळची पावडरसुद्धा घालू शकता, तीसुद्धा खूप छान लागते। फक्त 2 मिनटं वाफ भरू द्यायची झाकण ठेवून, त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे। तयार झाला तुमचा मस्त मऊ लुसलुशीत असा भरपूर चवीचा उपवासाचा भगर बटाट्याचा हलवा। मस्त सर्व करायचा आणि एन्जॉय करायचं। नक्कीच तुम्हाला मी बनवलेल्या आजच्या ह्या दोन्हीही रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तुम्हालाही आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा।